नमस्कार. रावित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता एक 10 मिनिटापूर्वीच ना आपल्याला फेसबुकचे फॉलोअर्स आहेत यवतमाळचे, त्यांनी फोन केला होता. त्यांचं असं म्हणणं आहे की तिथल्या काही ड्रायव्हर लोक जे आहेत ना यवतमाळचे, ते असे बोलतात म्हणजे कमी रेटमध्ये पण जातात. म्हणजे ते बोलतात की तिथे आता 500 रुपये आहे, ते कुठं बदलीला गेले आता 40-45 किलोमीटर मध्ये म्हणजे 500 रुपये आहे. 8 तासाचे 500 रुपये. मध्ये मी बदलीचा व्हिडिओ पोस्ट केला होता, तर मी सांगितलं होतं की साधारण 8 तासाचे 1000 रुपये. आता ह्या साहेबांचं म्हणणं असं आहे की 400 रुपये मध्ये पण लोक जातात ड्रायव्हर. तर त्यांचं असं म्हणत आहे की ते बोलतात की तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून यवतमाळमध्ये जे बदली आहेत ना, तिथून नागपूर हे 250 किलोमीटर आहे, तर ते 1000 बोलतात आणि 800 मध्ये पण जातात. तर माझं तर सरळ असं मत आहे, तिथल्या जे सर्व ड्रायव्हर बंधू आहेत आपले जे बदली काम करतात, की बाबा इतकी इतकी बदली आहे. तुम्ही तुमचा जो रेट आहे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकाचे ना ड्रायव्हरचे जे 8 तासाचे जे बदलीचे भाव आहेत ना, हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत. तर यवतमाळमध्ये तिथले आपले जेवढे पण भाव आहेत, बंधू आहेत, ड्रायव्हर भाव आहेत, त्यांनी एकत्र येऊन ना ह्या गोष्टी एकत्र बसून एक ठोस निर्णय घेतला पाहिजे की बाबा 8 तासाचे हे एवढे 600 असो 800 असो जे पण काय, तुम्ही आता तिकडचा तुमचा काय रेट आहे हे काय आपल्याला माहिती नाही. तर सगळ्या आपल्या ड्रायव्हर भावांनी एक निर्णय घेतला पाहिजे. आणि कोण जर कमी जात असेल तर सरळ कमी, जर आता प्रत्येक ग्राहक आहे, भाजी घ्यायला जातो तर प्रत्येक जण कमी भाव करतो, तसंच प्रत्येक जण जो असतो ना, हा जो कस्टमर असतो तो एक ग्राहकच आहे. त्याला जो कमी मिळेल ना त्यालाच तो बोलवणार, कमी भावात जो ड्रायव्हर मिळेल. तर प्रत्येकाने ठरवलं पाहिजे बाबा कमी जर असेल तर जायचंच नाही. पण इथे काय होतं, आता इथे कुणाला राग येण्याचं कारण नाही, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. काही ड्रायव्हर भाव असतात हे नवीन असतात, म्हणजे थोडाफार गाडी चालवण्याचा अनुभव असतो. मग ते अशा ठिकाणी काय करतात माहित आहे का, जर 500-600 रुपये बदली असेल त्या लांब आता यवतमाळ या साईडला, तर ते लोक 400 जरी दिले ना तर ते करतात बदली. का तर नवीन असतो, लायसन नवीन असतं, गाडी चालवण्याचा अनुभव कमी असतो. त्यात त्यांना कसं असतं 50-60 किलोमीटर गाडी चालवायला मिळते, हेच त्यांना आनंद असतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, ती लोक अशी बदली घेतात. मग काय होतं, जुन्या ड्रायव्हरला कोण विचारत नाही हो, कारण तो अडून बसतो मला 500-600 पाहिजे. मग हे नवीन ड्रायव्हर आहेत ना, मी बोललो ना कुणाला राग येण्याचं कारण नाही. ते विचार करतात एक तर आपल्याला 40-50 किलोमीटर गाडी चालवायला मिळेल आणि वरून 400-500 रुपये मिळणार आहेत, त्यामुळे ते अशा बदली स्वीकारतात. तर तुम्ही एकत्र येऊन निर्णय घ्या आणि काय ठोस निर्णय घेऊन ना एक बदलीचा रेट फिक्स करा आणि कमी बदलीमध्ये जाऊ नका. कळलं का? आपली इमेज खराब करू नका. थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.